वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑनलाईन टेक हब. बघा, आपण ऑनलाईन टेक हब या यूट्यूब चॅनलवरती प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केले. त्यामध्ये आपण फर्स्ट लँग्वेज घेतली सी लँग्वेज. तर सी लँग्वेजमधील नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत पॉइंटर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बेसिक इवन टाइप्स ऑफ लँग्वेज पासून आत्तापर्यंत आपण टाइप्स ऑफ लँग्वेज, त्यानंतर बेसिक्स ऑफ सी आपण कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपण डिफरंट कंट्रोल स्टेटमेंट्स बघितलेले आहेत. त्यानंतर ॲरे झालेला आहे, स्ट्रिंग. तर एवढे पॉईंट्स आपण आत्तापर्यंत कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघून घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि विद्यार्थी मित्रांना खरंच एक कळकळीची रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला खरंच IT मध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्याकडं कोणत्या पण एका लँग्वेजवरती काय पाहिजे, कमांड पाहिजे. आणि जर तुम्हाला लँग्वेजवरती कमांड घ्यायची असेल तर सगळ्यांची बेस्ट लँग्वेज जी आहे ती आहे कुठली, सी लँग्वेज. ठीक आहे. तर तुम्ही सी लँग्वेजमधल्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्याव्यात, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर सी लँग्वेजमधला आपण नेक्स्ट टॉपिक आज स्टार्ट करतोय, पॉइंटर. तर बघा पॉइंटर काय आहे बघूयात आपण. पॉइंटर थोडंफार बेसिक आपण बघणार आहोत. तर पॉइंटर म्हणजे काय, तर पॉइंटर एक व्हेरिएबलच असणार आहे, पण ते व्हेरिएबल काय करेल, वी स्टोअर द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे पॉइंटर पण एक व्हेरिएबलच आहे, पण ते स्टोअर काय करणार आहे, तर हा ॲड्रेस स्टोअर करणार आहे. हा व्हॅल्यू स्टोअर करणार आहे का, नाही, हा व्हॅल्यू स्टोअर करणार नाही. तर हा काय स्टोअर करणार आहे, अनदर व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे. ठीक आहे. दिस व्हेरिएबल, आता पॉइंटर बघा मे बी इंटिजर टाईपचा असू शकतो, कॅर टाईपचा असू शकतो, ॲरो टाईपचा असेल, फंक्शनचा असेल किंवा एनी अदर पॉइंटर असेल. ठीक आहे. द साईज ऑफ पॉइंटर डिपेंड्स ऑन दी आर्किटेक्चर. तुमच्या मशीनचं जे काही आर्किटेक्चर आहे त्याच्यावरती डिपेंड असेल की पॉइंटरची साईज काय असेल. जर आपण एक्झाम्पल 1 जर घेतलं तर 32 बिट जर ऑपरेटिंग सिस्टीम घेतली असेल किंवा आर्किटेक्चर घेतलं तर त्या ठिकाणी पॉइंटर जे असेल ते पॉइंटर साईज काय असेल, 2 बाईट असेल. काय असेल, पॉइंटरची साईज 2 बाईट असेल. तर बघा याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, इथं एक काय घेतलंय आपण, तर इंट n इक्वल टू 10. तर 10 ही व्हॅल्यू आहे n मध्ये स्टोअर केलेली आहे. पण पुढे बघा नेक्स्ट लाईनला काय केलंय की इंट पॉइंटर p इक्वल टू ॲड्रेस ऑफ n. तर इथं काय केलंय की व्हेरिएबल p हा काय तर पॉइंटर आहे आणि विच पॉइंटिंग टू, हा कोणाला पॉइंट करणार आहे, द ॲड्रेस ऑफ द व्हेरिएबल n ऑफ टाईप इंटिजर. म्हणजेच इथं काय होणार आहे, इन शॉर्ट की nचा जो ॲड्रेस असणार आहे तो काय होणार आहे, p ला अलोकेट होणार. आता इथं कन्सेप्ट जर बघायची म्हटले तर बघा की जेव्हा आपण इंट n इक्वल टू 10 करतो तेव्हा काय होतं मेमरीमध्ये की असा ब्लॉक काय होणार आहे, n ला अलोकेट होतो आणि याच्यामध्ये ती व्हॅल्यू काय होते, स्टोअर होती. ठीक आहे. तर बघा जर हा जर n असेल, हा मेमरीमध्ये स्टोअर झाला, ज्याला काय ना काहीतरी ॲड्रेस असणार आहे. कन्सिडर करा हा ॲड्रेस आहे किती, तर 1000 हा ॲड्रेस आहे, स्टार्टिंगचा ॲड्रेस आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय घेतलं, इंट पॉइंटर p घेतलाय. म्हणजे p पण एक व्हेरिएबलच आहे की जे काय करतं दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतं. त्यामुळे p ला पण काय होणार आहे, मेमरी अलोकेट होणार आहे. त्यामुळे काय होईल, तर मेमरीमध्ये असं p साठी काय होईल, मेमरी अलोकेट होईल. त्यानंतर या p ला पण काहीतरी ॲड्रेस असणार आहे. समजा कन्सिडर करा किती ॲड्रेस आहे, तर 2000 हा ॲड्रेस असेल. पण p मध्ये जी काय व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे ती p मध्ये व्हॅल्यू स्टोअर कुठली असणार आहे, तर n चा ॲड्रेस असणार आहे. काय असणार आहे, n चा ॲड्रेस. तर n चा ॲड्रेस किती आहे, 1000 आहे. तर p मधली व्हॅल्यू काय असेल इथं, तर 1000 असेल. ठीक आहे. तर ही आहे काय तर पॉइंटरची कन्सेप्ट. समजले असेल तर बघूया आपण नेक्स्ट काय आहे यानंतर. आता बघा हाऊ टू डिक्लेअर अ पॉइंटर. पॉइंटर कसा डिक्लेअर करायचा, तर पॉइंटर डिक्लेअर करायचा सी लँग्वेजमध्ये आपण आस्टरिस्क सिम्बॉल वापरतो. कुठला, आस्टरिस्क सिम्बॉल यूज करतो. ठीक आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज इनडायरेक्शन पॉइंटर इक्वल टू डिरेफरन्स पॉइंटर. म्हणजे याला आपण आस्टरिस्क पण म्हणतो आणि अदर काय म्हणतो, पण इनडायरेक्शन पॉइंटर पण त्याला म्हणतो. का, जेव्हा आपण पॉइंटर डिरेफरन्स करतो
तेव्हा आपण त्या ठिकाणी पण तो सिम्बॉल यूज करतोय. ठीक आहे. इथं बघा इंट पॉइंटर ए हा पॉइंटर टू इंट असेल. कॅरेक्टर पॉइंटर सी काय असेल पॉइंटर टू कॅर असेल. तर याच्यामध्ये बघा इथं एक्झाम्पल बघा इथं काय घेतलंय आपण एक नंबर एक व्हेरिएबल घेतले नॉर्मल व्हेरिएबल त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे 50 आहे. ओके आणि याचा जो ॲड्रेस आहे तर याचा ॲड्रेस किती आहे FFF4 आहे नंबर या व्हेरिएबलचा. ठीक आहे. त्यानंतर हा जी काही नंबर आहे व्हेरिएबल नॉर्मल व्हेरिएबल आहे याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे कशामध्ये आपण पॉइंटर पी मध्ये. कशामध्ये स्टोअर केलाय पॉइंटर पी मध्ये. तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा स्क्रीनवरती की पॉइंटर पी मध्ये जी काही व्हॅल्यू आहे किंवा हा जी काही पी पॉइंटर आहे कुठं पॉइंट करतोय तर नंबरच्या ॲड्रेसला पॉइंट करतोय. ठीक आहे. बघा बाय द हेल्प ऑफ इनडायरेक्शन ऑपरेटर वी कॅन प्रिंट द व्हॅल्यू ऑफ द पॉइंटर व्हेरिएबल पी. आता नॉर्मली आपण नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी प्रिंट करतो तर प्रिंट %d आणि त्या व्हेरिएबलचं नेम असेल. पण जेव्हा तुम्ही पॉइंटर व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करणार आहात तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल तर इनडायरेक्शन ऑपरेटर यूज करावं लागेल. ठीक आहे. बघूयात एक्झाम्पल. इथं बघा नंबर ऑफ इक्वल टू 50 नंबरमध्ये काय केलं आपण 50 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. इंट पॉइंटर पी आणि पी मध्ये काय केले बघा तर पी मध्ये काय केले पी इक्वल टू ॲड्रेस ऑफ नंबर जे नंबरचं काय केलं आपण ॲड्रेस स्टोअर केलेला आहे. त्यानंतर पुढं तर ॲड्रेस ऑफ पी व्हेरिएबलचा पण ॲड्रेस काय केला डिस्प्ले केलाय आणि इथं व्हॅल्यू ऑफ पी व्हेरिएबल ती पण काय केली आपण डिस्प्ले केलेली आहे. तर आउटपुट बघूया. बघा ॲड्रेस ऑफ पी व्हेरिएबल काय आहे तर पी व्हेरिएबलचा ॲड्रेस जो आहे तो प्रिंट होईल आणि त्या पी व्हेरिएबल मधली जी काय व्हॅल्यू आहे व्हॅल्यू काय असेल 50 असेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंटर टू ॲरे. आता बघा इथे काय केलं आपण इंट ॲरे ऑफ 10 ॲरे डिक्लेअर केलाय की साईज किती आहे 10 आहे. त्यानंतर आपण इथे काय घेतले बघा इंट पॉइंटर पी ऑफ 10 इक्वल टू ॲड्रेस ऑफ ॲरे. म्हणजे इथे काय केलंय की ॲरेचा ॲड्रेस आपण स्टोअर केलाय कशामध्ये पॉइंटर पी मध्ये. हा कन्सेप्ट कोणते आहे तर पॉइंटर टू ॲरे आहे. त्यानंतर पॉइंटर टू फंक्शन पण आपण यूज करू शकतो. तर बघा इथे नॉर्मली एक फंक्शन घेतले आपण वाईड शो इंट. पुढं काय सांगितलंय बघा वाईड पॉइंटर पी इंट इक्वल टू ॲड्रेस ऑफ डिस्प्ले. म्हणजे इथे काय होणार आहे एक मिनिट इथे काय असणार आहे हो इथे वरती आपण शो फंक्शन घेतले त्यामुळे इथे काय असणार आहे तर शो फंक्शनचा काय होणार आहे ॲड्रेस स्टोअर असणार आहे कशामध्ये पॉइंटर पी मध्ये. ठीक आहे. देन पुढे बघूयात नेक्स्ट पॉइंटर टू स्ट्रक्चर. तर बघा आता स्ट्रक्चर कन्सेप्ट काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तोपर्यंत फक्त एक ओव्हरव्ह्यू बघूयात इथं. तर इथे काय केलं आपण एसटी नावाचं स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये इंट आय आणि फ्लोट एफ हे काय त्याचे मेंबर आहेत आणि स्ट्रक्चर व्हेरिएबल काय आहे REF घेतले. काय घेतले REF. तर याच्यामध्ये आपण बघा इथं काय म्हणले ST पॉइंटर पी हे काय पॉइंटर टू स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण काय स्टोअर केलंय ॲड्रेस ऑफ REF. REF म्हणजे काय असेल स्ट्रक्चर व्हेरिएबल असेल. काय असेल स्ट्रक्चर व्हेरिएबल असेल. ओके. देन आता बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर. फर्स्ट ॲडव्हान्टेज काय आहे तर पॉइंटर रिड्युसेस दी कोड अँड इम्प्रूव्ह दी परफॉर्मन्स. आता पॉइंटरमुळे काय होतं कोड रिड्यूस होतो आणि परफॉर्मन्स पण काय होणार आहे इम्प्रूव्ह होणार आहे. इट इज युजड टू रिट्रायव्हिंग स्ट्रिंग ट्रीज एटसेट्रा अँड युजड विथ ॲरे स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. आपण यासोबत पण ॲरे यूज करू शकतो. ॲरे सोबत पण पॉइंटर आपण यूज करू शकतो. त्यानंतर बघा वी कॅन रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज फ्रॉम अ फंक्शन युझिंग दी पॉइंटर. आता बघा फंक्शन आपण नेक्स्ट टॉपिक बघणारच आहोत. तर फंक्शन जे आहे ते फंक्शन काय करतं बाय डिफॉल्ट फंक्शन काय करतं तर बाय डिफॉल्ट सिंगल व्हॅल्यू काय करतं रिटर्न करतं. काय करतंय सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. पण जर तुम्हाला एखाद्या फंक्शन मधून मोर दॅन वन व्हॅल्यू जर रिटर्न करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय यूज करणार आहे पॉइंटर यूज करून तुम्ही एका फंक्शन मधून मल्टिपल व्हॅल्यूज रिटर्न करू शकताय. इट मेक्स यू एबल टू ॲक्सेस एनी मेमरी लोकेशन इन द कॉम्प्युटर्स मेमरी.
पॉइंटर थ्रू तुम्ही मेमरी लोकेशन जी आहे मेमरीमधील मेमरी लोकेशन तुम्ही ॲक्सेस करू शकताय. देन आता काही ॲप्लिकेशन्स आहेत पॉइंटरचे की पॉइंटर कुठे कुठे यूज होतो. तर फर्स्ट पॉइंटरचा यूज आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशन. तर आपण डायनॅमिक मेमरी अलोकेशन ही पण कन्सेप्ट पुढे आपण बघणार आहोत. काय आहे की ज्या ठिकाणी मेमरी ही डायनॅमिकली अलोकेट होते त्यासाठी फंक्शन्स यूज केले जातात, मॅलॉक आणि कॅलॉक. हे दोन फंक्शन यूज करून मेमरी डायनॅमिकली अलोकेट केली जाते. त्यानंतर अरेज फंक्शन स्ट्रक्चर्स. पॉइंटर तुम्ही या कन्सेप्टमध्ये पण यूज करू शकताय. कशामध्ये? अरेमध्ये यूज करू शकताय, फंक्शनमध्ये आणि स्ट्रक्चरमध्ये, जेणेकरून काय होईल, इट रिड्यूस द कोड आणि इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ युअर कोड. त्यानंतर याच्यामध्ये बघा एक ॲड्रेस ऑपरेटर आपण यूज करतो पॉइंटरमध्ये. तर हे ऑपरेटर काय करतं, द ॲड्रेस ऑपरेटर ॲम्परसँड रिटर्न द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. जे व्हेरिएबलचा ॲड्रेस काय करतं, रिटर्न करतं. बट वी नीड टू यूज %u टू डिस्प्ले द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. जर तुम्हाला व्हेरिएबलचा ॲड्रेस डिस्प्ले करायचा असेल तर ज्या ठिकाणी आपण %d %f घेतो त्या ठिकाणी जर %u घेतलं तर काय होईल, त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. एक्झाम्पल बघूयात. बघा एक्झाम्पल मध्ये इथं नंबर आपण घेतला, एक व्हेरिएबल घेतले, याच्यामध्ये 50 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. इथं व्हॅल्यू ऑफ नंबर इज %d, ॲड्रेस ऑफ नंबर इज %u, आणि मग काय म्हटलं इथं नंबर आणि ॲड्रेस ऑफ नंबर म्हटले. तर या ठिकाणी काय होईल, हो फर्स्ट ऑफ ऑल नंबरची व्हॅल्यू प्रिंट होईल आणि मग नंबरचं काय होईल, ॲड्रेस प्रिंट होणार आहे. तर आउटपुटमध्ये बघा इथे काय आले, व्हॅल्यू ऑफ नंबर किती आली, 50 आली, आणि ॲड्रेस ऑफ नंबर किती आलाय, FFF4. ठीक आहे. देन पुढं नेक्स्ट कन्सेप्ट आहे नल पॉइंटर. तर नल म्हणजे नथिंग. तर बघा अ पॉइंटर दॅट इज असाइन्ड एनी व्हॅल्यू बट नल इज नोन ॲज द नल पॉइंटर. म्हणजेच काय, व पॉइंटरला तुम्ही जर काहीच नाही असाइन केलं, फक्त नल, तर तुम्ही नल त्याला असाइन करू शकताय. इफ वी डोंट हॅव एनी ॲड्रेस टू बी स्पेसिफाईड इन द पॉइंटर ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन यू कॅन असाइन नल व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही पॉइंटर डिक्लेअर करता तेव्हा त्या पॉइंटरमध्ये ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी तुमच्याकडे जर ॲड्रेस नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नल व्हॅल्यू त्याला असाइन करू शकताय. इन द मोस्ट लायब्ररी द व्हॅल्यू ऑफ द पॉइंटर इज 0. ठीक आहे. देन ठीक आहे. तर हा एक आहे तर पॉइंटर कन्सेप्ट आहे. आपण इन शॉर्टमध्ये पॉइंटर कन्सेप्ट बघितलेला आहे. तुम्हाला नक्कीच समजेल, कन्सेप्ट समजेल. थांबूयात. ओके, थँक्यूज.